माझ्या आवडीच्या ठिकाणावर येऊन पोहोचलेलो आहोत. नमस्कार मंडळी, मी योगेश परब आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आहे रविवार म्हटल्यानंतर कुठेतरी फिरण्याचा दिवस येतोच. मस्तपैकी आज आईने बनवले होते कोंबडी वडे भरपेट जेवल्यानंतर एक छान दुपारची वामकुक्षी घेतल्यानंतर आता वाजले आहेत 4:45 आणि कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. आज एक मोठं व्लॉग शूट करूया म्हणून मी आता निघालेलो आहे आचऱ्याला. खरं तर दुपारी आपण जेव्हा लोळत असतो ना किंवा आपली छोटीशी वामकुक्षी घेतो ना, तेव्हा घरातनं बाहेर पडायला अजिबात मन करत नाही. पण म्हटलं बाहेर पडूया, नाहीतर पुन्हा आपल्याला आठवड्यावर वाट बघावं लागेल. कारण शनिवार रविवार शिवाय आपल्याला कुठेही बाहेर जाता येत नाही. त्याच्यामुळे म्हटलं रविवार आहे, कालचा दिवस असाच गेला, त्यामुळे आज कुठे ना कुठेतरी जायचं असा मनाशी निर्धार करून मी आता निघालेलो आहे आचऱ्याच्या दिशेने. पाऊस पूर्णपणे गेला आहे असं वाटतं आहे, कारण कालपासून पाऊस पडलेला नाही आहे. परवाच्या दिवशी रात्री थोडासा पाऊस पडला, पण आता दिवसाचा अजिबात पडत नाही, त्यामुळे बहुतेक पाऊस आता गेला. पण आहोत कणकवलीमध्ये जिथे लक्झरी बसेस थांबतात ना, तिथे आलेलो आहोत. हे बघा, ह्या सगळ्या ज्या लक्झरी बसेस आहेत ह्या मुंबईला जाणाऱ्या आहेत आणि इथून तुम्हाला मुंबईला जाण्यासाठी तिकीट आणि लक्झरी बस मिळू शकते. इथे आहे आपलं कणकवलीचं बस स्थानक. कणकवलीपासून आचरा जे आहे ना, ते साधारण 30-1 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा आहे आचऱ्याचा. आता आपण पोहोचलेलो आहोत. कणकवलीचा जो मेन नाका आहे ना तिथून आपल्याला डाव्या बाजूला वळायचं आहे. हा जो रस्ता आहे ना, तो पूर्णपणे सरळ आचऱ्यालाच जाऊन शेवट होतो या रस्त्याचा. इथून आपल्याला सरळ जायचं आणि रस्त्याची अवस्था बघा मित्रांनो, काय अवस्था झाली रस्त्यांची. महाराष्ट्रात कुठेही जाल तिथे हीच रस्त्यांची अवस्था आहे. आता आपण आलेलो आहोत आणि इथे हा जो उजव्या बाजूला दिर्बादेवी हॉटेल आहे ना, इथे मस्तपैकी वडापाव मिळतो. म्हणजे मी भरपूर दिवसापूर्वी खाल्लेला. इथे जो वडापाव आणि त्यासोबतची चटणी मिळते ना, ती अतिशय सुंदर आणि चविष्ट असते. कणकवली ते आचरा हा जो रोड होता ना, तो आधी एकदम स्मूथ गुळगुळीत असे रस्ते होते आणि आता हे जे त्यांनी काही काम करायला घेतलं आहे ना, गेली 2 वर्ष इथे काम चालू आहे आणि रस्त्यांची अवस्था बघा, सगळे धूळ आणि असे खड्डे. 2 वर्ष झाली काम ह्यांचं पूर्ण होत नाही आहे आणि रस्त्याची पूर्णपणे ना वाट लागलेली आहे. बघ, तो जो खराब पार्ट होता ना रस्त्याचा, तो आता संपला आहे आणि होपफुली आता ह्याच्या पुढे ना असाच मस्तपैकी रोड असेल. अशा रोडला बुलेट चालवण्याची जी मजा आहे ना, ती मंडळी काही औरच आहे.